माझं नाव सागर श्रीहरी आधापुरे। मी अहिल्यानगरमधून येतो आहे। अहिल्यानगरमध्ये प्राथमिक फेरी ज्या राज्यनाट्य स्पर्धेच्या झाल्या त्यामध्ये आमचं सप्तरंग थिएटर्सकडून सादर झालेलं पंचमवेद हे नाटक निवडलं गेलेलं आहे अंतिम फेरीसाठी। तर अंतिम फेरीसाठी आम्ही हे नाटक या ठिकाणी मुंबईमध्ये सादर करत आहोत। हे नाटक म्हणजे आमच्यासारख्या नाट्यकलावंतांच्या जीवनावरच आधारित आहे त्यामुळे आमच्या स्वतःशी जास्त ते निगडित आहे, आमच्या जवळचं आहे। तर आम्ही अंतिम फेरीसाठी हे नाटक सादर करत आहोत। आमची जास्तीत जास्त इच्छा आहे की आम्ही या फेरीमध्ये सुद्धा यश संपादन करू। महाराष्ट्र शासनाने ही जी नाट्यस्पर्धा आयोजित केलेली आहे, महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतो, तसेच कला संचालनालयाचे पण आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार मंडळी, मी विजय गोखले। 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा अंतिम फेरीला माझ्याकडनं अगदी मनापासून शुभेच्छा। शासनानं अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन केलेलं दिसतंय। छान रसिकांचा वेळ आणि काय म्हणतात एक प्रबोधनात्मक संपूर्ण कला बघायला मिळेल याची मला खात्री आहे। आणि राज्य नाट्य स्पर्धेचं वैशिष्ट्य माझ्या मते हे आहे की ही केवळ व्यावसायिक रंगभूमीवरती जायची शिडी नसून राज्यनाट्य स्पर्धेतल्या नाटकांचं सादरीकरण, आशय, अभिव्यक्ती सर्वच दृष्टीने विचार करता एक वेगळं अस्तित्व आहे। किंबहुना प्रेक्षकांच्या अभिरुचीचा दर्जा उंचावण्यासाठी या अशा नाटकांचा उपयोग होतो, उपयुक्त ठरतात। तेव्हा अशा दर्जेदार अशा अंतिम फेरीला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा। जय नटेश्वर। खरं तर खूप दिवस झाले नाटकाची तयारी चालू आहे। प्रयोग करण्याची खूप इच्छा होती आणि आज प्रयोग करतोय आणि या पहिले खूप प्रयोग केलेत, त्यामध्ये अनेक पारितोषिक बक्षिसं मिळवली आहेत आणि छान वाटते आता प्रयोग करताना। त्यामुळं महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार। मी डॉक्टर श्याम शिंदे, अहिल्यानगर। नुकत्याच झालेल्या 63व्या राज्यनाट्य स्पर्धेतनं अहिल्यानगर केंद्रावरून प्राथमिक फेरीत आमचं डॉक्टर राजेंद्र धामणे लिखित पंचमवेद हे नाटक द्वितीय क्रमांकाने अंतिम फेरीत आलं। आज आम्ही या अंतिम फेरीच्या प्रयोगासाठी रंगशारदा बांद्रा या ठिकाणी आलो आहोत, प्रयोग सादर करीत आहोत। महाराष्ट्र शासनानं अंतिम फेरीमध्ये आम्हाला प्रयोग करण्याची एक सुंदर संधी दिलेली आहे, त्याचा आम्हाला भरपूर अभिमान आहे। या नाटकामध्ये आम्ही राज्यनाट्य स्पर्धांमध्ये, विविध स्पर्धांमध्ये, एकांकिका स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळून मुंबईच्या इंडस्ट्रीत एक सोनेरी स्वप्न घेऊन येणारे जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या जीवनातील वास्तव दाखवण्याचं, त्यांचं सुख आणि दुःख मांडण्याचा प्रयत्न केला आहे। डॉक्टर राजेंद्र धामणे यांचं लिखाण, माझे सगळे कलाकार ज्याच्यामध्ये आकांक्षा शिंदे, ऋषिकेश आहे, तेजस आहे, सगळेच मंडळी, अगदी सागर आधापुरेंपासून अनेक ज्येष्ठ कलावंतांनी यात भूमिका केल्या। 16 कलावंत, अनेक तंत्रज्ञ, या सगळ्यांसह आम्ही इथे आलो आहे। प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद आहे। महाराष्ट्र शासनाचे, प्रेक्षकांचे आणि येथील जे समन्वयक आहे या सर्वांचे मनापासून आभार।